ट्रेनचा इंजिन तर पटरीवर चालते, ट्रेनचा इंजिन बाहेर कसं काय आला, बघूया पूर्ण ब्लॉग पहिल्यापासून. तर चला. नमस्कार मित्रांनो, मी विकास सिसोद. आज मी चाललो अकोलाहून मुंबईला आणि मी पोहोचलो अकोलामध्ये 3 वाजता. मला वाटलं मी मुंबईत आलो की काय. एकदम सगळं मुंबई सारखंच वातावरण दिसत होतं. मला जायचं होतं स्टेशनला. मी फुटपाथवरून चालणार होतो, पण फुटपाथच छोटा होता म्हणून खालूनच चालावं लागलं. पैसे कमी होते म्हणून चालतच जावं लागेल. चालत चालत मी पोहोचलो अकोलाच्या स्टेशनवर. हे आहे मित्रांनो अकोला स्टेशन. तिकीट काढून मी जातो प्लॅटफॉर्म कडे. सीडी चढायचं आणि उतरायचं खूप कंटाळा येतो. प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तर बघता बघता हे काय बघितलं, स्टेशनवर इतकी गर्दी. थोड्या वेळानंतर इतका पाऊस आला मित्रांनो, सगळी गर्दीच पळून गेली. पाऊस आला तर आला, सगळं आम्हाला भिजून टाकला. आणि वरून एक झरणा चालू आहे. रात्रभर ट्रॅव्हल करून मी पोहोचलो मुंबईमध्ये. ट्रेन सकाळी 5:30 ला पोहोचणारी ट्रेन 7:30 ला पोहोचली. ट्रेन लेट झाली तर झाली, इथे येऊन 1 घंटा थांबली. आणि जवळच घाटकोपरचा स्टेशन आहे. काही लोक तर पायानेच चालले आणि ट्रेनच्यावरून सन्न एरोप्लेन गेले. खूप वेळानंतर ट्रेन निघाली आणि मी पोहोचलो दादर स्टेशनला. इथून आपल्याला लोकल ट्रेन मध्ये जावं लागेल आणि मी आलो लोकल ट्रेन मध्ये. ह्या मिनी